छगन भुजबळांनी महायुतीच्या चिंता चांगल्याच वाढवलेल्या आहेत। मनुस्मृतीच्या चंचू प्रवेशावरून भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली, तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांवर तोफ डागली। भुजबळांनी दिलेल्या घरच्या आहेरावर केसरकरांनी काय म्हटलं पाहूयात। जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले। काही झाली असेल, काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे। याच्या पाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे। आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा मंत्री असलेले आमचे दीपक केसरकर त्याची भलामण करतात, हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं। छगन भुजबळांनी अडचणीत आलेले त्यांचे जुने सहकारी जितेंद्र आव्हाडांना मदतीचा हात दिलाय, तर गेल्या वर्षी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर झालेले नवे सहकारी दीपक केसरकरांची मात्र कोंडी केली आहे। मनुस्मृतीचं दहन करत असताना जितेंद्र आव्हाडांकडून अनावधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली होती, त्यामुळे राज्यभर आव्हाडांचा निषेध केला जातोय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी तर आक्रमक भूमिका घेतली आहे। पोलीस ठाण्यातही आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी त्यांच्या जुन्या सहकार्याला एकटं सोडलं नाही। जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले। काही झाली असेल, काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे। त्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नाही। हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल। जितेंद्र आव्हाडांची पाठराखण करत असताना छगन भुजबळांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना प्रबोधनाचे डोसही पाजले। आणि 2 श्लोक फार चांगले आहेत, पण चंचू प्रवेश पाहिजे कशाला? ज्ञानेश्वराचे श्लोक नाही आहेत का तुमच्याकडे? तुकारामाचे नाही आहेत, संत तुकारामाचे अनेक संतांचे आहेत, कबीरांपासून सगळ्यांचे आहेत। जी गोष्ट लोकांना नको आहे त्याचा चंचू प्रवेश का करायचा आपण? याच्या पाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे। आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा मंत्री असलेले आमचे दीपक केसरकर त्याची भलामण करतात, हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं। दीपक केसरकरांबाबत छगन भुजबळांनी भलावण करत असल्याचं थेट वक्तव्य केलं। छगन भुजबळांनी विरोधी पक्षातील आमदार जितेंद्र आव्हाडांना संकटाच्या वेळी साथ दिली आहे, तर दीपक केसरकरांना खडे बोल सुनावले। त्यामुळे छगन भुजबळांनी दिलेला हा घरचा आहेर सत्ताधाऱ्यांना चांगलाच महागात पडल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।